मुंबई गोवा महामार्ग पर अवैध रूप से गिट्टी ले जा रहे एक डंपर की टक्कर में 2 युवकों की मौत के बाद महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रामक हो गई है। 2 दिन पहले रास्ता रोको आंदोलन करने के बाद आज मनसे पदाधिकारियों ने पनवेल स्थित क्षेत्रीय परिवहन कार्यालय पहुंचकर अधिकारियों से जवाब तलब किया। मनसे ने आरोप लगाया कि ओवरलोड और अवैध परिवहन करने वाले वाहनों को किसी न किसी का संरक्षण प्राप्त है। पार्टी नेताओं ने सवाल उठाया कि ऐसे वाहनों के खिलाफ प्रभावी कार्रवाई क्यों नहीं की जा रही है और नियमों का उल्लंघन करने वालों पर सख्ती क्यों नहीं दिखाई जा रही है। मनसे ने प्रशासन को चेतावनी देते हुए कहा कि यदि अगले 2 दिनों के भीतर अवैध और ओवरलोड परिवहन पर रोक नहीं लगाई गई, तो संगठन की ओर से तीव्र और व्यापक आंदोलन शुरू किया जाएगा। इस दौरान परिवहन विभाग के अधिकारियों ने स्पष्ट किया कि किसी भी प्रकार की अवैध या नियम विरुद्ध परिवहन गतिविधि को अनुमति नहीं है। उन्होंने कहा कि नियमों का उल्लंघन करने वाले वाहनों के खिलाफ लगातार कार्रवाई की जा रही है। साथ ही मनसे द्वारा सौंपे गए ज्ञापन पर उचित निर्णय लेने का आश्वासन भी अधिकारियों ने दिया। आज 2-3-4 वर्षात किती बायकोले गेले सांगा अक्षरमध्ये त्यांची कुटुंब गेली बर्बाद झाली, त्याला जबाबदार कोण? यांची गटली मारतात, जनतेने उपाशी मारू द्या, त्यांचे ऍक्शन करताना मारा, याच्या व्यतिरिक्त या लोकांचं काही नाही। काय साहेब आहे, हे आईवा डंपर चालतात खडीचे, एक केवळ त्यांचा लिमिट काय असतो बॉडी लेवल, हे तुम्हाला माहिती आहे। हे डिगला असतो एकदम 4-5 फूटचा, याच्यामुळे सर्व ऍक्शन करतात। याला जबाबदार कोण? आठवडी मान तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पत्रकारांना माहिती आहे, जनतेला माहिती आहे, आर्थिक व्यवहार चालतं 100% साहेब, मी सांगतो 100% असं काय। आणि यांचे ते टाटा खालचे, आम्ही आज त्यांना वॉर्निंग दिली, आजपासून आतापासून जर डिगला असेल खरीचा तर तुमच्यावर आम्ही थेट काय हायवे आंदोलन करू, मोठा करू, ऑफिस पण तोडू, मी सर सांगते। आम्ही आणि जे संबंधित डिपार्टमेंट आहे यांच्याशी संपर्क साधून त्यांना सुद्धा याबाबतच्या सूचना आणि गाडी अजून तर हा कालच्या ऍक्सिडेंट मधला जो विषय आहे तो अजून त्याची तपासणी सुरू आहे। आमचा स्क्वॉड जाऊन प्रत्यक्ष गाडीची तपासणी करून नंतरच जे काही ते सांगता येईल ते सध्या त्या विषयावर काही भाष्य करत आहे। ती वाहन पोलिसांनी सीज केलेला आहे। आता त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष गाडी तपासणीसाठी आमचे अधिकारी तिथे जाऊन हे चेक करतो। प्रशासनाच्या दृष्टीने आमच्या डिपार्टमेंट तर मला सांगतो जरा कठीणच होईल, त्यांचे रजेवर आहे। तर ह्या संदर्भात जे काही योग्य जे काही पत्र करतील ते आमच्या